नीटच्या पेपरफुटीचा कट शिवराज मोटेगावकरने त्याच्या साथीदारांना हाताशी धरून अतिशय सुनियोजितपणे आखल्याचं सीबीआयच्या तपासात समोर येत आहे। त्यासाठी मोटेगावकरने सर्वात आधी त्याच्या क्लासमध्ये काम करणाऱ्या पी.व्ही. कुलकर्णीची एनटीएच्या प्रश्नपत्रिका सेट करणाऱ्या पॅनलवर वर्णी लावून घेतली। सोबत मनीषा मांढरे हिची देखील एनटीएच्या पॅनलवर वर्णी लावण्यात आली। कुलकर्णी केमिस्ट्री आणि मांढरे बायोलॉजीच्या प्रश्नपत्रिका फोडणार आणि त्या मोटेगावकर पर्यंत पोहोचवणार अशी सोय करण्यात आली। वर्षानुवर्ष अध्यापनाचं काम केल्याने पी.व्ही. कुलकर्णीने केमिस्ट्रीच्या तर मनीषा मांढरेने बायोलॉजीच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न तोंडपाठ केले। एनटीए मध्ये प्रश्नपत्रिका तयार करतानाच त्यांनी त्या प्रश्नपत्रिकांमधील प्रश्न तोंडपाठ केले। त्यानंतर ते हाताने लिहून काढून मोटेगावकरला पाठवले। मोटेगावकरने ते पीडीएफच्या स्वरूपात स्वतःच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवले आणि पुढे पैशांच्या बदल्यात त्यांची विक्री केली। 3 मे रोजी परीक्षा पार पडल्यानंतर मोटेगावकरने मोबाईलमधून ते डिलीट करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला। मात्र सीबीआयने मोबाईलमधला डेटा रिकव्हर केला आणि मोटेगावकरला अटक झाली।